नामदेव महाराज व माऊली काशीबाई यांच्यावर चरित्रात्मक भक्तिगीतं, भजनं इत्यादी आधारित आहेत। दर रविवारी संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेस रामनाम काशी भजन सेवेतर्फे भजनं व सामूहिक नामस्मरण केले जाते। तसेच दर मंगळवार व शनिवारी आपल्याकडे तबला वर्ग असतो। हा वर्ग 3 ते 9 या वेळेत भरवला जातो। भजन सेवा केली जाते। तसेच दर महिन्याच्या भागवत एकादशीला कीर्तनाचे आयोजन करून भक्तीचा प्रसार केला जातो। प्रत्येक महिन्याच्या 4थ्या गुरुवारी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत होते। या काळात देवीच्या देखण्या दर्शनासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम, भजन व कीर्तन आयोजित करण्यात येते। या नवरात्रोत्सवात नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं लागतात। तसेच सामुदायिक कुंकुमार्चन, श्री गजानन विजय पोथीचे सामुदायिक पारायण व सामुदायिक सप्तशती पठण अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। आपल्याकडे चैत्र शुद्ध नवमी रोजी श्रीराम जन्मोत्सव व चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमान जयंती साजरी केली जाते। दोनही दिवशी रामरक्षा पठण व सामूहिक नामस्मरणाचे आयोजन केले जाते। श्रावण महिन्यात संपूर्ण महिना भक्तिभावाने कीर्तन सेवा चालते। याचसोबत यज्ञ, नामजप व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। विशेषतः महाराजांच्या नामजपाचे म्हणजे ओम श्री रामकृष्ण नाथा दयासागरा कृपा करा, दयासागरा कृपा करा हे जप अनुष्ठान केले जाते। मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ते मार्गशीर्ष वद्य षष्ठी या काळात श्री गुरु लीलामृत पोथीचे सामुदायिक पारायण व सत्यदत्त पूजेचे आयोजन करण्यात येते। दरवर्षी सत्यदत्त पूजेला उदंड प्रतिसाद लाभतो आपल्याला। त्यांचं ते स्टेज फेअर गेलं आहे ऑलमोस्ट, शक्यतो नाहीच आहे, पण इथे आल्यावर त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स पण आला। आज 4 लोकांमध्ये ते सहज बोलू शकतात कुठच्याही विषयांवर, याच्याबद्दल मला अभिमान आहे। आणि जसं ताईने सांगितलं की रायगड संवर्धन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचे अध्यक्ष आहेत। तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे माझ्या रक्तातच आहेत। तर मला नेहमी वाटतं की आपण एक स्त्री म्हणून आपण त्यांना त्या मोबाईलपासून लांब कसं करू शकतो। तर आपण ह्या गोष्टींमध्ये त्यांना जर इन्व्हॉल्व केलं आणि त्याच्याबरोबर खरं आपल्याला पण त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व व्हावं लागतं, आपल्याला आपला वेळ त्यांच्यासाठी द्यावा लागतो। तर माझं असं मत, मी तुम्हाला सगळ्यांना आज रिक्वेस्ट करते की तुम्ही पण तुमच्या मुलांना, नातवंडांना इथे घेऊन या, संस्कार वर्गामध्ये त्यांना घ्या। कारण मोबाईल लांब ठेव हे सांगून ते अडचण आहे, पण आपण त्यांना अशा मार्गाने त्यांना इथे वळवलं तर त्यांचा एक वेळ जाईल आणि तुमची सत्कारी लागेल त्यांचं वेळ। पण मुलंही असतात, मातीचा थोडा असतो, आपल्याला त्यांना घडवायचं असतं। लहानपणी जर आपण त्यांच्यावर मेहनत घेतली तर मोठेपणी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आणि तुमचे संस्कार ते तिथे दिसणार आहे। त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ह्यांचे जे उपक्रम आहेत श्री जांभेकर महाराज सेवा समितीचे त्याची माहिती करून घ्या। आणि मला एक विलोपत्र आताच तिथे जॉईन केलं आहे, त्याच्यामध्ये 17 अध्याय आहेत आणि 17 लोकांचा एक ग्रुप असतो। तर तोही मी आता जॉईन केलं, मी आता जॉईन केलं त्याच्यासाठी। तर ते वाचून पण मला एक खूप समाधान मिळतं। आपल्याला एक स्त्री म्हणून खूप पातळीवर राहायचं असतं, घर आहे, बाहेर आहे, इमोशनल, मेंटली, फिजिकल। आणि आता मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांचे जे टँट्रम्स असतात तर लहानपणी सगळे ऐकत असतात, पण एक पर्टिक्युलर एजनंतर ते टीनेजमध्ये येतात, तेव्हा आपण कसं त्यांच्याबरोबर वागलं पाहिजे ह्याच्यासाठी कुठेतरी आपल्याला एक धार्मिक आधार घ्यावा लागतो। मग ते इकडे आल्यावर समाधान खूप मिळतं। धन्यवाद। खूप चांगल्या उपक्रमांचं आयोजन होतं आणि आज आपण म्हटलं ना तर तुम्ही मी सगळेच जण आपल्याला भौतिक सुविधा खूप आहेत, सगळं काही मिळतंय, पण तरीही काहीतरी राहिलंय की अस्वस्थ करणारी भावना मात्र तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये करकरून राहिलेली। त्यामुळे सगळी सुखं असूनही ना आम्ही सुखाच्या शोधात अशी काहीतरी स्थिती आपली असते। आणि मला वाटतं यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे ना तर हा बिल्वपत्र पोथी वाचनाचा जो उपक्रम आहे, चक्री पारायणाचा, खरंच खूप सुंदर।
म्हणजे मी स्वतः सुद्धा माझ्या या सखीमुळे या उपक्रमाची जोडणी केली. इथे आल्यानंतर सरांकडूनही त्याची माहिती मिळाली. आधी सुरुवातीला तुमच्यासारखेच माझ्या मनातही अनंत प्रश्न होते. रोज एक अध्याय वाचायचा आहे, तो जमेल की नाही. पण असं म्हणतात ना की गुरूंच्या चरणी विनम्र व्हावाने एकदा नतमस्तक झाला की आपला भाग त्यांनी स्वीकारलेला असतो. आणि तुम्हाला आणि मला फक्त नम्र व्हायचं आहे, फक्त भक्तिभाव मनात आणायचा आहे आणि त्यांचं स्मरण करून मला वाटतं तो जो एक अध्याय आहे, फक्त जसं यासाठी मी सुद्धा सांगितलं की 5 मिनिटाचाच आहे. आणि जेव्हा ते 5 मिनिटांचं वाचन करतो ना, तेव्हा मनाला एक खूप सारी शांतता मिळते. शांतता म्हणण्यापेक्षा ना मी स्थिरता म्हणेन. आणि ही स्थिरता तुम्हाला पुढे येणाऱ्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक संघर्षाला लढण्याचं बळ देते. नाहीतर एरवी आपण ना सगळी तयारी करून सुद्धा हे होईल की नाही होईल, काय होईल कुणास ठाऊक, कसं होईल माहीत नाही, हे जे अनंत प्रश्न आपल्याला भेडसावतात ना, ते प्रश्न कुठल्याही प्रकारे भेडसावत नाही. आणि एक असा आत्मबळ जागत होतं की माझ्यासोबत गुरुबल आहे, माझ्यासोबत ही गुरुशक्ती आहे. मला फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आणि त्याच्याकरता हे चक्रीपारायण खरंच खूप मानसिक बल देतं. आणि प्रत्येक वेळेला एकदा ती सवय लागली ना की तो अध्याय वाचायचा राहिला की आपल्यालाच आतून उणूर असते की अरे अजून माझं महत्त्वाचं काम राहिलं आहे. नाही, मी पहिल्यांदा त्याचं वाचन करते. आणि ते वाचन करताना ही जी गुरु आशीर्वादाची स्पंदनं आहेत त्याच्या छत्रछायेखाली आपण येतो आणि एक वेगळा उत्साह, एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते. आणि मला वाटतं सगळी आजच्या काळामध्ये ही सकारात्मक ऊर्जा, हे आशीर्वादाचं बदल आणि त्याच्याही पेक्षा विनम्र होऊन भक्तीच्या माध्यमातून येणारं समर्पण आपल्या सगळ्यांना हवं आहे. आणि ते आंबेडकर सेवा समितीनं या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिलं. खरंच जांभेकर सेवा समितीच्या सगळ्यांचे आम्ही अनंत ऋण मानतो आहोत. कारण एवढा सेवाभाव आपल्याकडे आहे. आपण समर्पण भावनेनं समाजाकरता आणि सगळ्यांच्या सुखाकरता हा अविरत प्रयत्न करत आहात. त्याकरता आपल्याला अनंत धन्यवाद. आणि आम्हाला या सगळ्या चांगल्या कामांशी आपण जोडता आहात. ही नवी भक्तीची, सेवेची आणि समर्पणाची वाट दाखवता आहात. त्या वाटेवर निश्चितच जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया आणि स्वतः सुखी, समाधानी, आनंदी होताना आपल्या समाजालाही हा आनंद, सुख आणि समाधान देण्याकरता प्रयत्न करूया. मला इथे मत व्यक्त करण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल आपले अनंत धन्यवाद. अशी केली, पण काही ठिकाणी जर जायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी ती पोथी घेऊन जावी लागते. त्यामुळे 5च मिनिटं लागतात आणि खूप आत्मी समाधान, इतकं छान वाटतं ना. आणि नाही वाचलं तर आपला जीव बेचैन होतो. तर माझं सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही हे चक्रीपारायण करावं. आणि जर थोडासा